बायको नाही आता. आता जे राहिले ते मिळेल ती करून टाका भाऊ, काय डोक्याला ताण नका करू. नाही तर जवळजवळ राहिलेच. आता एकच पर्याय आहे, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी नाही झोपेत डबल. आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला तू. त्या मामाला किती आहे? 2. आणि तुला भाऊ किती आहेत? अजून एक भाऊ एक तुला, दोघं एक तुला. आणि मामाला पुरी 2च आहे ना. कल्याण. त्या मामाला आहे का? ए बरे इकडे बघ, मामाला मुलगी आहे का? एकच आहे का? मामाला मुलगी आहे का? किती? 1 3. वा. त्या मामाला रे नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडत. त्या मामाला रे किती? 1. आणि तुला भाऊ एकटाच आहे का तू? अति कल्याण. त्या मामाला रे 1. आणि तुला भाऊ 1 भाऊ आहे का? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. अवघड आहे. आणि चौथी गोष्ट घडणार आहे, शेतकरीच राजा होणार आहे. आता थोडा निसर्ग पपलाय. फक्त शेतकऱ्यांना एक महाराज म्हणून ऐकायचं नाही, पण तुमचा मुलगा म्हणून 2-3 वाक्य ऐकायचे. ऐकाल? 1. शेतकऱ्याने शेतीला जॉईंट व्यवसायच केला पाहिजे, तसं सूत्र बसणार नाही. 4 वेळे महिन्याने 6 पाणी गावाला भरून 1500 रुपये बाजार मिळेल. गाय पाळा, बैल पाळा, शेळ्या पाळा, कोंबडी पाळा. कोंबडी साधं उत्पन्न नाही आहे. सुलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, आणि शिजून 230ला आहे. तुम्हाला नाही सुधारायचं काय? तुम्हाला नाही महाराज. पण किराणा आणि भाजीपाला जर वरच्यावर सुटेल तरच शेतकरी तरेल. माझं काय मत आहे? ज्या शेतकऱ्याच्या दारात 10 लिटर दूध आहे, त्या शेतकऱ्याच्या घरात आजही कुटुंब खाऊन पिऊन सुखी आहे. आणि आधार असल्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. आणि शेतीचे उत्पन्न कमी होण्याचं कारण 1. वारंवार त्या जमिनीत तेच पीक. 2. अतिरिक्त तणनाशकाचा वापर. 3. शेतखताचा अभाव. 4. बांधाला झाडं नसल्यामुळे पिकाला ऑक्सिजन नाही. 5. पिकाच्या पाण्याचं नियोजन नाही. आणि 6. केमिकल युक्त खतं वापरल्यामुळे जमिनीचा pH कमी झाला, जमीनच राहिली नाही. सुशिक्षित लोक नीट ऐका, पाण्याचा पिण्याचा pH 7 ते 7.5 पाहिजे. 7 ते 7.5. आज आपल्या जमिनीतलं पाणी, पाऊस, विहिरीतलं काय झालंय, त्या वांग्याला कांद्याला भरलेलं पाणीच विहिरीत गेलंय, आणि तेच पाणी परत येत. त्या पाण्याचा pH झालाय 8.5 9.5. आणि pH वाढल्यामुळं केमिकल युक्त खतामुळे जमिनीत मिनरलच राहिले नाही, जमीन फक्त काळी दिसते. आता ही युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट ही जी खतं आहेत, ही टॉनिक आहे. बेळ खाऊन जोगतो का माणूस? अर्ध्या भाकरीत संध्याकाळपर्यंत राहतो. बाजरीत कस आहे, आणि मग शेणखतामध्ये इफेक्ट दमा नाही. पण जुन्या माणसांनी कधी 20-20 पोते ज्वारी काढली, त्यांनी काय करायचं? म्हशी उन्हाळ्यात म्हशीच वावरात बांधायच्या. आज एक आपला माणूस म्हणून देवीदास कर्डिले, त्यांच्या पाठीमागे सगळे त्यांचा कर्डिले पाटील परिवार, या सगळ्यांनी त्यांच्या कुळासाठी एकदा देवाकडे मागायचं आहे. काय? अकल पाऊस वावे दया कुळा, अकल पाऊस वावे दया कुळा, अकल
भले बाबा ही संसद सुखी असो, ही संसद मंडळी सुखी असो, मंडळी सुखी असो,